मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये येणारे पैसे बंद होऊ शकतात जर तुम्ही ही चूक केली तर. आणि ही चूक अशी आहे की नकळतपणे तुमच्याकडून सहज होऊन जाईल आणि तुम्हाला समजणार सुद्धा नाही. तर ती चूक काय आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे जे नवीन काही अपडेट येतात, ज्या काही नवीन नवीन बातम्या येतात, त्यांचे अपडेट आमच्या चॅनलवरती रेग्युलरली येत असतात. तर ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर आता ती कोणती चूक आहे ते पाहूयात, जेणेकरून तुमचाही जास्त वेळ जाणार नाही आणि तुम्हालाही समजू शकते काही चूक तुम्ही करू शकता ते. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एका शहरातून दुसऱ्या शहरात जातो किंवा काही इतर कारणास्तव आपण बँक खातं एका ब्रँचमधून दुसऱ्या ब्रँचमध्ये ट्रान्सफर करतो, तेव्हा त्याची होम ब्रँच बदलली जाते. त्यासोबतच त्याचे IFSC कोड सुद्धा बदलले जातात. आणि आत्ता हे आपले जे खाते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जोडले गेलेले आहेत, ते जोडून राहतील की नाही, म्हणजे आधार कार्ड सोबत जे DBT अकाउंट केलेलं आहे ते नंतर राहतील की नाही याची थोडी शंकाच आहे. कारण का बऱ्याच वेळेला असं होऊ शकतं की जर तुमचा IFSC कोड बदलला तर जे DBT अकाउंट केलेलं आहे ते कॅन्सल होऊ शकतं आणि तुम्ही जर ते परत सीडिंग नाही केलं तर तुमचं ते जे अकाउंटमध्ये पैसे येणारे आहेत ते यायचे थांबू शकतात आणि मग परत आपण वाट बघत राहू की पैसे येतील आणि ते अकाउंटमध्ये जमा होणार नाही. तर जर ही योजनेचे पैसे तुमच्या ज्या खात्यामध्ये येत आहेत ते शक्यतो तुम्ही कोणत्याची होम ब्रँच बदलू नका. आणि जर बदलायची असेल तर पैसे आल्याच्या 1-2 दिवसामध्ये ते बदलून घ्या. बदलून झाल्यानंतर त्याचं परत एकदा आधारच्या वेबसाईटवरती जाऊन ते चेक करून घ्या की तुमचं ते सीडिंग व्यवस्थित आहे की नाही. नसेल तर लगेच बँकमध्ये जाऊन ते परत एकदा आधारला कनेक्ट करून घ्या, म्हणजे तुमचे जे पैसे रेग्युलर येत राहतील आणि ही सगळी प्रोसेस करायला तुमच्याकडे 1 महिन्याचा वेळ राहील. जर पैसे आल्याच्या नंतर तुम्ही लगेच केलं तर समजा काही प्रॉब्लेम आले तर ते सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करता येतील पुढचा टप्प्यातील पैसे येण्याच्या अगोदर. तर ही अशी गोष्ट आहे जी आपल्याकडून नकळत होऊ शकते आणि त्याचं नुकसान तुम्हाला भविष्यामध्ये भोगायला लागू शकतो. धन्यवाद.